नमस्कार, मी शर्मिली. आज माधवी ताईंनी मला एक स्पेशल रेसिपी सांगितली आहे, ती देखील एका स्पेशल प्रांतातली. ती त्या प्रांतात अगदी स्पेशल डिश म्हणून ओळखली जाते. तर मला काहीही माहिती नाही त्या डिशबद्दल. आपण सरळ माधवी ताईंना विचारूया. तसे मी भरपूर प्रश्न विचारणारच आहे त्यांना. त्याआधी आपण पाहूया त्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य. माधवी ताई, आज काय साहित्य लागणार आहे आपल्याला? रेसिपीचं साहित्य 1 कप बटाटे, 1 कप तांदूळ, नंतर हळद आहे, धणा पावडर आहे, लसूण आहे, मिरची पावडर, आलं आहे किसलेलं, मीठ, कांदा आहे आणि तेल. कांदा तो काही उमळत ठेवलाय का? हा, उभा चिरलेला आहे आणि त्याला थोडी साखर आणि थोडंसं मीठ लावलेलं आहे. म्हणजे त्यातलं पाणी एक अर्धा तास ठेवलं की त्या कांद्यातलं पाणी असं घट्ट पिळून मग तो फ्राय करायचा आहे. कारण कांद्याला साखर आणि मीठ लावलं तर लवकर क्रिस्पी होतो कांदा. अच्छा, म्हणजे वेळ लागत नाही, नाहीतर कांदा व्हायला वेळ लागतो. चांगला तळला जातो आणि क्रिस्पी होतो. क्रिस्पी, कारण तो आपल्याला गार्निशिंगसाठी हवा आहे. तर तेल गरम करूया. अच्छा, हा पदार्थाला तूप वगैरे चालत? तूप नाही, तेलच. आणि माधवी ही कुठच्या प्रांतातली स्पेशल रेसिपी आहे? ही मध्य प्रदेशमध्ये. अच्छा, मध्य प्रदेशची रेसिपी आहे. आता कांद्याला बघ, मी मगाशी सांगितलं ना तुला, साखर आणि मीठ लावलेली आहे थोडंसं. तर त्याला पाणी सुटलंय बघ. आता हे पाणी काढून टाकायचं, म्हणजे कांदा लवकर लाल होतो. पाणी काढणार म्हणजे तुम्ही असं पिळून हे बघ लगेच निघतं. एक अर्धा तास ठेवायचा कांदा आणि लगेच पाणी निघतं. बापरे, ही फार डेंजर असतं हे प्रोसिजर. तर क्रिस्पी होण्यासाठी आपण फ्राय करतोय. तर म्हणजे इतर राईसमध्ये भाज्या कांदा किती लवकर हो, तर आपण त्याला पुलाव वगैरे म्हणतो किंवा बिर्याणी. हे फक्त बटाटे. ते छान जाळून झालंय. आणि आता बटाटे पण तळून घ्यायचे. सगळं बाजू त्याच्यात बटाट्याला एकतरीचा कोट आला पाहिजे. म्हणजे तो असं थोडासा हलकासा गोल्डन, खूप नाही पण हलकासा. बटाटा हा कच्चा आहे, मग तो शिजवायला वेळ लागेल. नाही, मग भात होताना तो शिजणार ना आपण. पण पोट आला तर तो मोडणार नाही. नुसताच बटाटा घातला तर तो मोडेल. स्मॅश नाही, हे अख्खे राहणार. त्याला जेव्हा राईस तयार होईल ना तेव्हा तो अख्खा राहणार आहे. त्याला पोट आला की झालं. आणि तो तांदूळ जेव्हा शिजणार तेव्हा तो आणखीन शिजणार, म्हणजे बरोबर राईट शिजणार, म्हणजे कच्चाही राहणार नाही. तांदूळ आता वाफवणार आहोत. आपण याच्यात फोडणी घालणार ना त्या भाताला. पोट आला ना, त्यामुळे एकही बटाटा मोडणार नाही. आता गॅस बारीक करायचा. आणि लसूण ना क्रश करून घालायची, कारण ना पेस्ट नाही घालायची. पुरे एवढी लसूण नाही घालते ना, 10-12 लसूण पकड्या. लसूण जास्त पाहिजे याला, या रेसिपीला. अगदी बारीक अशी क्रश पाहिजे. पेस्ट घालून बघितलीस ना तर चव बदलेल ह्या रेसिपीची. ठीक आहे, ते मी ढवळू का? हा, ढवळ ना. जवळजवळ 1 लसणीचा कांदा असेल ना? नाही, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या. ते बघ, ते झालं ना की त्याच्यावर आपल्याला तिखट पाहिजे तेवढी मिरची पावडर. तिखट टाकायचं? हो, एकदम स्लो गॅसवर. जरा सुद्धा मोठा गॅस करायचा नाही. अच्छा, हे घरगुतीच ना तिखट? हळद स्पेशल काही नाही, घरगुती साधं तिखट आहे. धणा पावडर थोडी जास्त. मिरची पावडरच्या डबल धणा पावडर. प्रत्येक मसाल्याचं एक वैशिष्ट्य असतं. आणि आता तांदूळातलं पाणी काढायचं आणि तांदूळ घालायचे. हातच टाकायचे ते? हो. हे तांदूळ आधी धुवून घेतलेले आहेत, अर्धा तास ते उघडत ठेवले होते. अर्धा तास ते भिजत घातले.
त्यातलं पाणी थोडं गेलं तरी चालेल ना? हो हो, पाणी आता सुकल्यावर मग आणि मीठ. पुलाव म्हटला हां. तांदळाच्या दीडपट पाणी घ्यायचं नेहमी. अच्छा. तांदळाच्या दीडपट पाणी. ते जे पाणी दिसतंय ना ते सुकलं की मग पाणी घालायचं त्यात. ते छान आधी ढवळून घ्यायचं आणि मग टाकायचं. आणि ह्याला हे बॉईल व्हायला लागलं की मग बटाटे घालायचे आणि स्टीम द्यायची. त्याला उकळी यायला लागली की ते मग बटाटे घालायचे. आणि आता राईसला वाफ द्यायची. अच्छा, मग पुन्हा झाकण हा, ठेवायचं. पुन्हा जा. वाफ देताना नेहमी झाकण हवं. बस, आता वाफ येईल की झाला राईस. तर आता आपला राईस झालेला आहे. अच्छा. बापरे. दे काढूया. हा. गॅस बंद करते. अच्छा, बाउल देते तुम्ही. बटाटा तो कळतोय, तो चांगला शिजलाय आता. याला गार्निश ऑनियन. वा वा. देऊ का तुला खायला? खाणार? मग मी काय सोडणार आहे तो? घेणारच आहे खायला. बस. ऐक, MP प्रांतातला भात मी मुंबईत खाते. हा. वेगळी लागते ना टेस्ट. अगदी अगदी वेगळी आणि अगदी चव आहे याला. एवढी सुंदर चव आहे ना. आणि झटपट होतोय. हो, म्हणजे मी काय याला काय म्हणतात काही मी सांगू शकत नाही. हे तुम्हीच ठरवा काय सांगायचंय ते.